भारत सरकारच्या सशस्त्र सेनाओं का सशक्तिकरण एम्पॉवरिंग द आर्म फोर्सेस अंतर्गत यंत्र इंडिया लिमिटेड YIL ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 1457 भारत सरकारच्या कौशल्यांवर भर या मोहिमेअंतर्गत ITI व नॉन ITI म्हणजेच 10वी उत्तीर्ण उमेदवारांकरता 59व्या बॅचची भरती सुरू झाली आहे। तर मुलांना स्किल्सचं ज्ञान असावं आणि जे ऑर्डनन्स फॅक्टरी आहेत, ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये भरती करण्याच्या दृष्टीने त्यांना तयार करायचं। तर याकरता 59वी बॅच जी आहे ती 59वी बॅचची भरती सुरू झालेली आहे। जवळपास 3979 3979 पदांकरिता ही भरती आहे। त्यापैकी 2843 पदे हे ITI उत्तीर्ण उमेदवारांकरता आहे। तर 1136 पदे ही इतरांकरिता आहेत, म्हणजेच 10वी उत्तीर्ण मॅट्रिक उत्तीर्णांकरता आहेत। उमेदवारांना भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरी आणि ऑर्डनन्स इक्विपमेंट फॅक्टरीमध्ये ही नोकरी उपलब्ध असेल। यामध्ये कंडिशन जी आहे ती आहे नॉन ITI जे पद आहेत 1136 पद, त्यामध्ये 10वी 50% गुणांसह तो उमेदवार उत्तीर्ण असावा व दुसरी कंडिशन आहे विज्ञान व गणित या दोन विषयांमध्ये त्याला कमीत कमी 40% गुण म्हणजे 40% गुणांनी तो उत्तीर्ण असावा। अशा प्रकारे मॅट्रिकवर आधारित 10वीवर आधारित 1136 पदांची भरती ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये होणार आहे आणि त्याकरता फक्त 10वी उत्तीर्ण आणि तेही फक्त 50% आणि विज्ञान आणि गणित याच्यामध्ये 40% तो उत्तीर्ण असावा। दुसरा आहे ITI करता पद, ITI ची पद आहे 2843 पदांकरता ही भरती आहे आणि त्यामध्ये अट अशी आहे की तो जो काही ITI उत्तीर्ण झाला असेल तर कमीत कमी 50% गुणांसह तो ITI उत्तीर्ण असावा। त्यासोबतच त्याला 10वी मध्ये सुद्धा 50% गुण असावेत, म्हणजे 50% गुणांसह तो 10वी उत्तीर्ण असावा। तर याकरता जे कास्ट सवलत घ्यायची आहे SC ST OBC, तर या उमेदवारांना कास्ट सर्टिफिकेट जर घ्यायची असेल तर त्यांना सेंट्रल कास्ट म्हणजे केंद्र सरकारचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे, सेंट्रल कास्ट ज्याला म्हणतात, जे सेतू मार्फत आपण बनवतो, तर ते असणं आवश्यक आहे। कारण ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या म्हणजेच केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जागा आहेत आणि त्यामुळे सेंट्रल कास्ट म्हणजे आपल्या राज्याचं कास्ट जे आहे कास्ट सर्टिफिकेट ते चालत नाही। सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट वेगळं काढावं लागते आणि कागदपत्र जवळपास सारखेच असतात सेंट्रल कास्टचे आणि आपल्या राज्याच्या कास्टचे। तर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। तर ते जात प्रमाणपत्र सादर करावे लागेल। महत्वाचं म्हणजे नेमणूक गुणांवर आधारित असेल, म्हणजेच मेरिट बेसिसवर नेमणूक असेल आणि याकरता अधिकृत वेबसाईट जी आहे ती आहे https recruit.government.gov.com recruit.government.recruit.gov.com। तर ही जी वेबसाईट आहे अधिकृत वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवर जाऊन सविस्तर संपूर्ण ॲडव्हर्टाइजचं म्हणजे जाहिरातीचं वाचन करावं आणि त्यानंतर समजून घ्यावं आणि त्यानंतरच अर्ज करावा। एका उमेदवाराला फक्त एकच अर्ज करता येणार आहे। तर अशा प्रकारे वेबसाईटवर जाऊन माहिती घ्यायची आहे, पदांची माहिती घ्यायची आहे, क्वालिफिकेशन जे आहे त्याची माहिती घ्यायची आहे, एकंदरीत जागा कशा प्रकारच्या आहेत त्याची माहिती घ्यायची आहे आणि ही सगळी माहिती घेतल्यानंतर ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे recruit.gov.com या वेबसाईटवर आपल्याला ऍप्लिकेशन भरता येईल। तर ही संपूर्ण माहिती अधिकृतरित्या घेतल्यानंतरच अर्ज करावा आणि या चॅनलवर अशाच प्रकारच्या जाहिरातींसंदर्भात किंवा शैक्षणिक बाबी ज्या आहेत त्या संदर्भात वारंवार व्हिडिओज अपलोड होत असतात, तेव्हा या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। धन्यवाद।